नमस्कार. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती प्रसंगी हे सुंदर आणि प्रभावी भाषण. निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार आदरणीय पाहुणे, मान्यवर शिक्षक, पालक आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो. आज आपण एका थोर देशभक्त, स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारी नेतृत्वाच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी जमलो आहोत. नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक नाव नाही तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहिले गेलेलं गौरवशाली नाव आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या प्रेरणादायी जीवनाचा वेध या निमित्ताने घेऊया. वाऱ्यालाही थांबवणारी जिद्द उरात ठेवावी, वाऱ्यालाही थांबवणारी जिद्द उरात ठेवावी, अंधार फोडणारी ज्योत अंतरी पेटवावी. सुभाषचंद्रांचं स्वप्न आमच्या रक्तात, भारत मातेचे तेज त्यांच्या कार्यकर्तृत्वात, त्यांच्या कार्यकर्तृत्वात. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिशातील कटक येथे झाला. एका सुसंस्कृत आणि शिक्षित कुटुंबात ते वाढले. लहानपणापासूनच त्यांना अध्ययनाची आवड होती, परंतु त्याहून अधिक देशभक्तीचे बीज त्यांच्या मनात रुजलेले होते. शालेय जीवनातच त्यांनी शिस्त, संयम आणि कर्तव्यनिष्ठा यांचे धडे गिरवले. नेताजींचं स्वप्न आजही आपल्याला साथ घालते. त्यांच्या त्यागाची कहाणी आपल्या सर्वांच्या हृदयाला भिडते. ते फक्त एक नेता नव्हते, होते एक युगपुरुष महान. त्यांच्या प्रेरणेतूनच भारताचे भवितव्य होते साकार. काळ होता ब्रिटिश सत्तेचा. देशाला स्वातंत्र्य देण्याच्या घोषणा केवळ भाषणातच होत्या, पण नेताजींनी क्रांतिकारी विचारांनी संघर्ष उभारला. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा, हे त्यांचं घोषवाक्य प्रत्येक भारतीयांच्या हृदयात चिरंतन राहील. नेताजींचं कार्य केवळ शब्दांपुरतं मर्यादित नव्हतं, तर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले आणि ब्रिटिशांविरोधात फॉरवर्ड ब्लॉक स्थापन केला. तेथूनच त्यांच्या धाडसी प्रवासाला खरं तर सुरुवात झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी जपान आणि जर्मनीकडून मदत घेत आझाद हिंद सेना स्थापन केली, ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी खऱ्या अर्थानं लढा देण्याचं काम केलं. स्वप्नांचा जो राजा, पराक्रमाचा तो आधार, नेताजींनी दिला स्वातंत्र्याचा नवा विचार. तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन. त्यांच्या शब्दांनी जागवली भारताची अस्मिता आणि प्रत्येकाची किनार. नेताजींच्या जीवनातील एक प्रसंग आजही आपल्या सर्वांच्या अंगावरती काटा आणतो. दुसऱ्या महायुद्धादरम्यान त्यांनी जपानला जाऊन भारतीय सैनिकांना एकत्र केले आणि चलो दिल्लीचा नारा दिला. त्यांच्या या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे भारतीय सैनिकांनी ब्रिटिश सैन्याला धोक्याची जाणीव करून दिली. दिल्लीच्या स्वप्नांनी रण पेटवले, सैनिकांच्या छातीत अभय भरवले. नेताजींच्या विचारांनी दिला एक मंत्र, स्वराज्य आमचे ध्येय, हेच आमचे त्रिकाल सत्य, हेच आमचे त्रिकाल सत्य. नेताजींचे जीवन हा केवळ इतिहासाचा भाग नाही, तो एका प्रेरणेचा अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या धाडसपूर्ण आणि निष्ठावान नेतृत्वातून आपणास शिकायला हवे की आपले ध्येय किती कठीण असले तरी त्यासाठी अखंड परिश्रम आपल्याला करावेच लागते. सिंहासारखा निर्भीड, पराभवाला न मानणारा नेताजींनी घडवला इतिहास तेजस्वी ठरणारा. आझाद हिंदचा निर्माण केला झेंडा अभिमानी. त्यांच्या ध्येयासाठीच जागली होती एकता आणि विचारांची बाणी. आज नेताजींच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या विचारांशी आणि त्यांच्या स्वप्नांशी पुन्हा एकदा बांधील राहूया. त्यांनी दिलेलं बलिदान आणि प्रेरणा आपल्याला कायम प्रोत्साहित करतील. चला त्यांच्या आदर्शांचा विचार करून आपणही भारताच्या प्रगतीसाठी पुढे येऊया. शपथ घेऊ नेताजींच्या चरणांशी, भारत उभारू त्यांच्या स्वप्नाशी. देशभक्तीचे दीप आम्ही पेटू, भारताचा झेंडा पुन्हा नभात फडकू, भारताचा झेंडा पुन्हा नभात फडकू. सुभाषचंद्र बोस यांचा विजय असो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.